अहो अजून तर तुम्ही कराडमध्ये होता असा हा मग कसं आला असा लगेच? अहो खोटं बोलताना जरा विचार करून बोलायचं. आपल्याकडे CCTV आहे, त्यात अलाराम असतो, त्यात तो मोबाईल माझ्याकडे होता. मग कसं आहे टगू मामा? तर टगू मामा हे खाद्य खाण्यात व्यस्त. मी राईबाला बघायला लय मार खाशील तू. ओ सांगा बरं का त्याला, मी राईबाला बघायला. रायबा बसलेला नाही वाटतं बाहेर. हा रायबा म्हणलं बसला नाही वाटतं बाहेर. दुखतंय ना? स्प्रे नाही मारून दिलेला. बिचारा बाजाला का बाहेर ठेवला? सारखं गेलं बाहेर. हा ही शिर्डी नाही का नाही गाव? एक होईल आहे ना. काय काय ठरवायलाय? हाय की बसलाय? काय होईल तर काय झालं तर नक्की शेअर करणार आहे ना. भाजी आपला कुठं नाही, इथंच हाय, कुठं जात पण नसतो आणि आम्ही कुठे घालवत पण नसतो, कारण ते काळीजच आहे आमचं. है नाही रे बाजा? याच टवटवीत बघतो आणि टवटवीत बाजा एकदम फॉर्म मध्ये. आंबा खाल्लंस का? होय र बाजी? एकट्यालाच बाहेर ठेवलाय वी, बालात घेतला नाही. ए सोनुल्या, बाजी इकडे बघ. काय बाळा, काल आपल्या राईबाला लागलं. असं तू वाकडा वाकडा माझं सोनूल ही गो बाळ माझं. होय नाही रे खुळ्या? अशा अशा हात फिरू. अरे तुलाही घाण झालायस बाबा. बकी येऊ मळ, तुला धुत नाही ते नाही. हे उकाडा एवढा आहे तर बाजीला धुतला पाहिजे. काय होतंय? जायाच आहे. तू काय रे वांग्याचं झाड तोडलंस का? काय काम केलंस वाटतं वांग्याच्या झाडाचं? हा वांग्याच्या झाडाचं काम तर बाजी हित आहे. आता बाजी हितलं जाल. कुणीतरी चोरलं बघितलं जळान. बाय कसा करतो वाटत आपल्या फॅमिलीला भाज्या बसला खाली ठेवत नाही. सगळं चालय त्याला, लिव्हर टॉनिक वगैरे वगैरे सगळं सगळ्यांच्या बरोबर. काळीज आहे भाज्या घेऊन नाही पळाला फॅमिली पाठ झाली. आणि आम्ही लय आता विचार करत नाही काय होईल ती होईल. ती सगळ्यांच्या बरोबर जे खाद्य आहे ते भाज्याला खाद्य असते. लय जण मग बंद करून टाका सगळे नुसती वैरण ठेवा. शक्य आहे का? तो आज ना उद्या पळणारच आहे की. आपण नाही हो, आता म्हणजे किती बावरला होता पाट्यांचा आवाज आल्यावर. मला माहिती आपण काही जरी केलं तर मालक असं आहे जो पडून घालणार किती पण जाऊ. पण असं शक्यच नाही ना. म्हणजे माझं मन म्हणतंय तो पळणार आहे आज ना उद्या. तो थांबलाय. लागली सुराला काय सुराला? नशीब कसलं नशीब त्या लाईटरचं लय मोठा आभार आहे ते, कारण बिचाऱ्यानं त्याला सांभाळून नेलं. दुसरा जर नंदी असता फरफाटत नेला असतं, त्यानं कळालं की
म्हणजे बघा की मुक्या जीवाला कळालं ह्याचा पाया टाकला तर आपण सावध पळावं. नशीब माझ्या राईबाच पायाला काय झालं नाही. तोच नंदी आणि एकदा मागितला देतो म्हणजे नंदी नाही 2-3 मैदान पाळणार आहे. बघू तो पण दुसरा गावाला दुसरा पाळा जातो तर त्या आधी पायाचं असं डॉक्टर येणार आहे. पायाचं दाखवलेलं नाही आपण व्यवस्थित आहे फक्त काय असं मला पण नाही झंझट हे माहित नाही जरा हळवाई होती. आणि सगळ्यांच्या भरपूर कमेंट येते त्या लाडाचा आहे त्याचा लाड लय झालेला. लाड केला नाही केला इथं संबंध नसतो. ज्याला पळायचं आहे ते तसं पळतं. आणि रूप बघितलं मी त्याचं कालच्या मैदानात आतापर्यंत एवढा पळवला तर काल जे स्पीड लावलेलं त्यानं त्या आजपर्यंत त्यानं स्पीड लावलेलं नव्हतं. त्याला पण आहे की लक्षण दिसायला तुम्ही म्हटलं येणार 10-15 दिवसात दात लावणार ते दात लावल्यावर तो 100% खेळ करायला असं वाटतं. काल एक दादांची कमेंट आलती स्वतःच करताय तुम्ही लाल. तर ती म्हणते ती जरा अभ्यास करा. आता काय अभ्यास करायचं किती जरी ह्या क्षेत्रात मी पण एक म्हणजे मी निरीक्षण केलेलं आमनं अभ्यास वाचला तर काय होणार आहे कुणालाच माहित नाही. काय स्वतः हीच की ह्याला दुसऱ्यात झाल्यावर पळवणार याव करणार त्याव करणार तुम्ही घ्या तुम्ही स्वतःच लाल करा आणि जन्माला आला की लगेच पळवून दाखवा तुमची पांढरी करून. तुम्ही दुसऱ्या काय आदत उपाय 4 महिन्यात पळवा गुलाल करा 2 दिवसात पळवा. आमचं तसं काय नाही. आमचं मला परवा दिवशी वेळ बोलली जे मला योग्य वाटतं ते मी रायबा बाबतीत करणारच आहे. तुम्ही बाकीच्या लोड घेऊ नका त्याच्याबद्दल तरी. होय आणि आम्हाला कळतंय की आम्ही रायबाला नाही आदत मध्ये पळणार. आता रायफलला पळवतीच द्या लावल्यापासून सांगतो बरं आता रायफलला पळवतो 10 दिवसाची गॅप की बाबा असं नाही की त्याला आज फेरा टाकला लगेच बाबा 4 दिवसांनी फेरा हा तसं काय नाही करत त्या रायफलचं. रायफल 10 दिवस झाल्यानंतर त्याचा निर्णय आहे ते एका कमेंट नाही काढली महादेवानंतर सगळं असतं ते एकच नसतो म्हणजे रायबा तर तसं काय नाही की जे आपल्या रावणीत आहे ती सगळं महादेवाचं नंदी आहे. बाकीचे जे नंदी आहेत ती पण महादेवाचं नंदी आहेत सगळे अख्ख्या जगातलं. आणि एक आपलं काय झालं माहितीये का म्हणजे आपण सगळ्यांनी सांगतो का नाही शेअर करतो सगळं सांगतो त्यामुळे पुढल्या फावतंय बोलायला वाटतं की आयला हा एवढं सांगतो की करते की काय कळत नाही. काय गोष्टी कॅमेरा पुढे आम्ही शेअर करत नाही. जाऊ दे. आणि शेअर ओ तुम्ही एक परवा मुलाखत ऐकली ना सँडी यादव चॅनल वरती बकासूरचे मालक काय म्हणालेत भुकणारी पुढे निघाले की भुकती ती. जेवढं तुमचं नाव होईल तेवढी भुकणारी पण तयार होते. आणि खरंच आहे लक्ष द्यायचं मग ती एवढं मोठं मालक असलं ती स्वतः अशी बोलते अहो बिचारा तो बकासूर बघा की सगळं किताब घेऊन बसला तरी त्याला नाव ठेवाय कमी करत नाही. म्हणजे काय त्यांची मेंटॅलिटी. आणि जी अशी कमेंट करते ती ना त्यांचं नाव असताना काय असतं एवढं त्यासनी त्यांचं नाव तिथं कमेंट लावायचं आणि डीपी लावायची लाज वाटत असते. स्वतःचं तोंड दाखवाय तर एकतर लाज वाटत असत्या दुसऱ्याला बोलाय हा पण तोंड दाखवायला लाज वाटते नाव दाखवायला लाज वाटते. मग कशाला बोलताय हा नाही एकजण असा बोललाय त्याची आयडी हुडकायला लागली आणि तो घावला करेक्ट कार्यक्रम करणार. मग आयडिया हुडकायला काय अवघड आहे. हे अशी म्हणजे मोठी माणसं त्यांची पण एवढी ताकद असते की बाबा ती मुक्ती का झाली काय ती अशी एकदम मुक्ती झाली ना तिने सगळं पावसाळा खाऊन मुक्ती झाली. आणि मेन म्हणजे त्यांचं एकच टार्गेट असतं असल्यांच्याकडे वेळ लागत नाही असल्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यासनी वाटतं की हा आम्ही बोलतोय ती योग्यच. आपलं काय आपण काय सगळं लहानापासून शेअर करतो आणि आम्ही शिकतोय अजून शिकतोय. हे विषय तर आमचं लाल करायला आमचं लाल तुम्ही पिवळं बघा येऊ नका आमचं लाल पिवळं तुमचं लाल करा तिकडे 2 महिन्यात घ्या 4 महिन्यात घ्या गुलाल करा काही विषय नाही आमचं लाल बघू नका. आणि काल भरपूर कमेंट आले की दादा असं काय बोलताना शेअर करताना तुम्ही बाजूला जात जावा कोंबड्यांचा आवाज लय येतोय. पण ह्यांनी काल रायबाला लागल्यामुळे त्यांच्याच तंत्रीत होतं त्यासनी कळालंच नाही की कोंबड्यांचा एवढा आवाज येतो. एवढंच की शेअर करायचंय डॉक्टर बोलवायचंय त्यात सुलतानचा म्हणजे सुलतान फायनलला गेलता ह्यांचा निम्मा जीव तिकडं की ह्यासनी जायचं होतं पण काय सगळा पाऊस आणि हिन सगळंच विषय. आणि काय काय कमेंट आले त्या पळाला मान्य जी खरी बघणारी ती खरं निरीक्षण करून बघत नाही ती स्पष्ट बोललो व्यवस्थित जे आहे त्या क्षेत्रात त्यासनी कळणार की पाय अडकलाय होय म्हणजे ना लाल लाल यांचं खरं निरीक्षण मानायचं म्हणजे राहू दे. चॅनल कोणाचा आहे आपला लाल आमचंच होणार की होय. आणि आम्ही आमची लाल करायला लाल नाही करतो आम्ही नव आणि लाल करायसाठीच चॅनल उघडलंय. तुझ्या लाल तुम्ही बघा येऊ नका तुमचं लाल तिकडे घ्याल तुमचं लाल पिवळं हिरवं करा आणि एवढा दम असला तर जगासमोर मांडा जगासमोर. आणि आमचं एवढं आहे की आम्हाला अभिमान आम्ही सगळं खरं खरं सांगतो खरं खरं मांडतो. आणि अजून एक आता आपण सगळी फॅमिली म्हणतो बरोबर आपल्या दावणीत येणारी सगळी आपली फॅमिली. मग ही फॅमिली ती त्यावेळेस आपण त्यांचा म्हणजे आदर करतो इथे येणाऱ्या फॅमिलीचा. तर आता जसं की मी तुम्हाला म्हटलं तुम्ही खोटं का बोलला की म्हणजे खोटं बोलला असं खरं CCTV आपण बसवल्या अलाराम येतोच की मला
कळालं की तुम्ही इथं. आणि त्या दिवशी पण असंच झालं, घरात म्हणजे हा मोबाईल होता जो माझ्या आत्ता हातात आहे ते, आणि अलाराम झाला चालू, आणि मी बघितलं रेंजमध्ये आलेलं दादा, आणि ती डायरेक्ट जाऊन बाजाला धरत होतं. बरं, तो विषय म्हणजे तुम्ही नंदिसनी बघायला येताय, फॅमिली म्हणून येताय, तर फॅमिलीत येताना कोण असं रेंजमध्ये येत नाही. आता ते आम्ही शब्द वापरू शकत नाही, समजून जावा. पण तुम्ही येताना असं हमपणानं रेंजमध्ये असताना नंदीला धरलं, तुम्हाला लागलं, काय झालं, कुणाची जबाबदारी? हा, पोटात शिंग घातलं असतं, कुणाची जबाबदारी? बरं, आम्ही असं काही बोलू पण शकत नाही, कारण ही युट्यूब फॅमिली असल्यामुळे. बरं, आम्ही फॅमिली म्हणतो तर तुम्ही फॅमिलीच्या नात्यानं येता, आम्ही प्रत्येकाचा आदर करतो. आता इथं उलट येताना लेडीज येते, जेंट्स येतात, किती म्हणजे हे ना, पण असं कुणी येताना येऊ नका, कृपा करून. आज व्हिडिओत सांगतोय, कसं आहे, देवानं तोंड दिलंय, वाईट पण बोलू शकतो, चांगलं पण बोलू शकतो. हिथं आल्यावर अपमान झाल्यास, असं आल्यावर कोण जबाबदार नाही. आम्ही पण बघून बघून घेतो, जेवढा मान आहे तेवढा देतो, बरोबर आहे ना? जशास तसं आम्हाला पण वागायला येतं. फक्त तुम्ही येताना फॅमिली म्हणून या. मी ती पण CCTVत बघितली, मी टग्याच्या भ्यानं आज जायला मला भीती वाटते. हो, CCTVत बघितलं. बाजीनं काही केलंच असतं तर मग ती मयूर भाऊजी एवढं धाडचाला गेलं, बाजीनं हिसडा मारल्या बस ना, आता त्यांचं धाडस होत नाही बाजाला हात लावायचं. तुम्हाला म्हणजे व्हिडिओत आम्ही दाखवतो, ते आम्हाला कळतं की बाबा आता ह्यो हाय आत्ता ह्याच्यात, की आपण त्याच्याजवळ जाऊ शकतोय. होय, आता तेव्हा आता लाडात आहे ना, ह्यासनी जवळ उभा राहून देत नाही. तुम्ही स्वतः बघितले. तर कुणी रेंजमध्ये प्लीज इथं येऊ नका, आणि आल्यावर अपमान झाल्यास जबाबदार आम्ही नाही, तुम्ही आहे. आपण सहन करायची ताकद ठेवून या. चला, एवढंच सांगायचं होतं, बाकी काय नाही. आणि काय, कालच्या भरपूर कमेंट आल्या की आवाज आला नाही, तर समजून घ्या. भरपूर जण म्हणतात की माईक आणा, तर माईकचा विषय आज सांगते. आता हिथं ह्यांनी बोलते तर अचानक हिथं दुर्गा बोलायला लागली तर असा आवाज कॅप्चर होत नाही, किंवा माझा सुद्धा होणार नाही. जिकडं माईक आहे तिकडंच, म्हणून आम्हाला सगळ्यांचं असं संभाषण घ्यायचं असतं. डायरेक्ट कॅमेरा कुठं पण जाऊ शकतो, म्हणून आम्ही माईक जोडत नाही. माईक वगैरे सगळं आपल्याजवळ, तुम्ही बघू शकता रायबाचा व्हिडिओ, तिथं माझ्या इथं माईक असायचं साडीला, कारण ह्यांनी म्हणायचं माझा आवाज नाही आला पाहिजे म्हणून माईक जोडलेला, बरोबर आहे नाही? आणि आता ह्यांनी मला बोलून देत नाहीत. चला, तर टाप आलेली आहे. का टाप घालताय? हा, का टाप घालताय? बाजा गरीब आहे आपला, शानी गरीब गाय आहे ती. होय, अगं ते अजून पिकायचंय बा, अगं लहान आहे ते. होय, ए बाई दुर्गा इकडे या, वाघ चाललाय आता, लागलाय डान्स कराय. इकडे खाली पळायला बरं उसात. होय, अग आता हे पिकणारच, मगच काढायचं, म्हणजे आपल्या ह्या सीझनला विकत आंबाच आणायचा नाही. गेला हो ओ सुताम दुर्गा, इथं कोणतं राहिले? तर मी इतक्या दिवसात नाल्या की बास, लय दिवसात नाली, कारण काय माझ्या पोटात असं त्या टग्याची एवढी मोठी भीती बसल्या, तसं अंगावरच येत होता माझ्या. तेव्हापासून मला शेडवर यायचं धाडस होईना झाले. सरकार कुणीकडे निघालायचा? कोण वराडतंय? काय रे ब्रह्मा? ब्रह्मा ब्रह्मा म्हणलं तर नाही बाबू. हो का, टग्याचं सगळं गहू या शिर्डीनं खाऊन टाकलं. ओ धरा माझ्या बाळाला. ओ का आला बघा, आला बघा. मारले का हो तुमच्या अंगावर? तसंच करते पिसाला गळ त्या शिर्डीनं टग्याचं गहू खाल्लं. बाजी या बाजी, तू नाहीस काय बाजी? टगे आलंय मार खाची लावलास तर इकडं. बाई रायबा, ए रायबा मला दिसतीस की?
ह्याची किल्ली आणि विसरली ना का घरात आहे हा? घरी कुठं आलो तिकडनं आलो तिकडं आलो. आता डॉक्टर आला ना किल्ली घेऊन येते कुलप लावे आपल्या. भाऊजी जरा टाक्याला पाणी बताव. हे चांगली स्थान लागले बिचाऱ्याला. पाक भरलंय वैरण सगळी खाल्ल्यास. बासवी बास.